लग्नाची बेडी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. रत्न पारखी कुटुंबीय हॉलमध्ये बसलेले आहेत. सिंधू त्यांना प्लॅन सांगणार आहे आणि सर्वजण तिचा प्लॅन ऐकून त्याप्रमाणे कार्यवाही करणार आहेत. पण सर्वजण आपापसात गोंधळ घालत आहेत. मला ही गोष्ट समजली आहे, मी असं करतो, असं ऋतुराज म्हणतो, तर त्याच वेळेस ऋषभ देखील सांगतोय, की मला हे समजलंय, मी असं करणार आहे. रेश्मा देखील शांत बसलेली नाहीये. आपण असं केलं तर असं होईल, अशा पद्धतीचं त्यांचं बोलणं चालू आहे. रुक्मिणी, राजश्री आणि ऋतुजा देखील आपापसात बोलतायत आणि आपण हे करण्यापेक्षा असं करूया, हे नक्की होईल का? अशा प्रकारच्या बोलण्यामुळे हॉलमध्ये मोठा गोंधळ सुरू झालेला आहे आणि या गोष्टीचा त्रास मुख्यतः सिंधूला होतोय. सिंधूला समजले की सर्वजण आता फक्त गोंधळ घालायला लागलेले आहेत. यांना शांत करणं गरजेचं आहे, म्हणून सिंधू सर्वांना "शांत बसा आणि नीट ऐका" असं म्हणून सर्वांना शांत करते. तेव्हा सर्वजण शांत होतात आणि म्हणतात, "सिंधू, आता तूच सांग नक्की कसं आणि काय करायचंय ते?" सिंधू म्हणते, "तेच मी सांगतेय, जरा शांतपणे आणि नीट ऐका. जर का आपला प्लॅन चुकला, तर आपलं काही खरं नाहीये एवढं लक्षात ठेवा. आता आपल्याला मधूला रंगेहात पकडायचा आहे आणि ती आपल्या घरात येणार आहे हे देखील आपल्याला माहीत आहे. पण ती कशी येणार आहे, कधी येणार आहे हे काय सांगता येणार नाहीये. राघवला पाहण्यासाठी आणि मी कोणत्या मुलाबरोबर साखरपुडा करते हे पाहण्यासाठी मधू नक्की आपल्या घरामध्ये येणार आहे आणि त्याच वेळेस तिला आपल्याला पकडायचं आहे. त्यामुळं सर्वजण अलर्ट आणि सतर्क राहा. तुम्ही जर का सतर्क राहिला नाहीत, तर मधू किती चॅप्टर आणि हुशार आहे ते तुम्हाला माहिती आहे. मधू आपल्या हाताखालून कधी येईल आणि निघून जाईल कळणार देखील नाहीये. त्यामुळे शांत बसून सर्वांनी व्यवस्थितपणे आपलं काम पार पाडा. तेव्हा सर्वजण सिंधूला शब्द देतात, "आम्ही सर्वजण व्यवस्थित काम पार पाडू." तर राजश्री देवाला म्हणते, "देवा, आता तूच आम्हाला मदत कर आणि तूच आमचं सर्व कार्य व्यवस्थित पार पाड." आणि तेवढ्यात दारामध्ये श्रीकांत वकील आलेला आहे. श्रीकांत वकिलाच्या हातात एक लिफाफा आहे आणि हॉलमध्ये बसलेल्या सर्वांना तो म्हणतोय, "आता तुम्ही कसलाच प्लॅन करू नका. तुमचा जो काय प्लॅन असेल तो बंद करा." सर्वजण एकदम धक्का बसून उभे राहतात, कारण श्रीकांत वकील अचानक घरी आलेला पाहून सर्वांना मोठा धक्का बसलेला असतो. आता हा कशाला इथं आलाय, अशीच भावना सर्वांच्या असतात. तर सिंधू देखील त्याच्याकडे पाहत तोच प्रश्न त्याला विचारते, की "तुम्ही इथं का आलेला आहात?" तेव्हा तो म्हणतो, "तुम्हाला आता जागरूक करण्यासाठी मी इथं आलेलो आहे. तुम्ही साखरपुड्याचा कार्यक्रम करताय ना, तो कार्यक्रम आता मी होऊ देणार नाहीये. आणि सिंधू, तू परदेशाला जायचा विचार करतेय ना, राघवची केस अजून चालू आहे, त्यामुळं तू परदेशाला देखील जाऊ शकणार नाहीयेस आणि त्याबाबतच मी हे सांगायला आलेलो आहे." तेव्हा सिंधू म्हणते, की "तुम्ही इथं येऊन सांगण्याची ती काहीच गरज नव्हती. राहिला प्रश्न लग्नाचा, तर ते देखील आम्ही अगदी व्यवस्थित जज साहेबांना विचारून आणि कायद्याच्या चौकटीत राहूनच करत आहोत." तेव्हा त्यालाच धक्का बसतो, की सिंधूने जज साहेबांची परवानगी काढलेली आहे. तेव्हा रुक्मिणी मात्र त्याची मस्करी करायला सुरुवात करते आणि म्हणते, "तुम्ही तर साधे वकील आहात ना, का जज साहेबाच्या वर पण तुमचं डोकं चालतं? जज साहेबांनी जो निर्णय दिलाय ना, तोच आम्ही करत आहोत. आम्ही जज साहेबांना विचारलंय आणि त्यांच्या सांगण्याप्रमाणेच आम्ही घरामध्ये कार्यक्रम करत आहोत." तेव्हा त्याला कळतं, की आता आपलं काही चालणार नाही. तो म्हणतो, "असं जरी असलं तरी या घराच्या बाहेर तुम्ही पडू शकणार नाही. म्हणजेच या शहराच्या बाहेर तुम्ही पडू शकणार नाही. कारण राघवची केस चालू आहे आणि जोपर्यंत राघवची केस मिटत नाही, तोपर्यंत तुम्हाला बाहेर पडता येणं शक्य होणार नाहीये. हे तर तुम्हाला मान्य करावंच लागणार आहे." सिंधू म्हणते, "आम्हाला काय करायचंय ते सगळं जज साहेबांनी सांगितलेलं आहे. तुम्ही घरात येऊन आम्हाला नवीन काही सांगण्याची गरज नाहीये. उलट तुम्हालाच कमिशनर साहेबांनी सांगितलेलं होतं, की 5 किलोमीटरच्या आतमध्ये आमच्या घराच्या आसपास देखील तुम्ही फिरकायचं नाहीये. आता कमिशनर साहेबांना फोन लावून तुम्ही काय करताय ते सांगू का?" तेव्हा ऋषभला ती लगेच फोन करायला सांगते. तेव्हा लगेच वकील म्हणतो, "गप रे तू. मला माहिती आहे कुठे यायचं आणि कुठं नाही ते. कायदा मला शिकवू नका. मी सर्व काही परवानग्या घेऊनच तुमच्या घरामध्ये आलेलो आहे. आणि सिंधू, तू जरा ओव्हर स्मार्ट होऊ नको. लक्षात ठेव, तुला घराच्या बाहेर, या शहराच्या बाहेर पडता येणं शक्य नाहीये, कारण राघवची केस अजून मिटलेली नाहीये. जोपर्यंत केस मिटत नाही, तोपर्यंत तुला काहीच करता येणार नाही." रुक्मिणी मात्र त्याची मस्करी करतच त्याला बोलत असते आणि म्हणते, "आता तुम्हाला समजलंय ना, ही ऑर्डर कुणी दिली आहे ती? ही ऑर्डर जज साहेबांनी दिलेली आहे. जज साहेबाच्या पेक्षा तर तुम्ही मोठे नाही ना. तुम्ही एक साधे वकील आहात." असं म्हणून त्याची थट्टा करत असते. तर सिंधू त्याला म्हणते, "आता तुम्ही काय करणार? का तुमचा कायदा जज साहेबांनाच समजावून सांगणार, की कशाप्रकारे मी लग्न करू शकत नाही?" तेव्हा तो चिडतो आणि म्हणतो, "तुम्हाला जे काय करायचं ते करा. पण लक्षात ठेवा,
माझी तुमच्यावर चांगलीच नजर आहे. राघव इथंच आहे आणि या घरामध्येच त्याला तुम्ही लपवून ठेवलेलं आहे आणि ते लवकरात लवकर मी शोधून काढणार आहे. तुम्हाला असं वाटत असेल की तुम्ही ओव्हर स्मार्ट आहात, पण मी तुमच्यापेक्षा हुशार आहे ही गोष्ट लक्षात ठेवा. लवकरच राघवला मी तुमच्या घरामध्ये शोधून काढेल असं तो बोलत असतो. तेव्हाच राधा मावशी म्हणजे राघव स्वतः त्याच्यासाठी सरबत घेऊन येतो आणि त्याला तो सरबत देतो. तो सरबत घेऊन त्याच्यासमोरच वकील बोलत असतो, की तुम्हाला असं वाटत असेल राघवला तुम्ही लपवून ठेवलेला आहे आणि मला तो दिसणार नाही. तुम्ही त्याला कसंही लपवून ठेवा, मी त्याला शोधणार म्हणजे शोधणार आणि त्याच वेळेस राघव मात्र त्याच्यासमोरच असतो आणि राघव त्याला म्हणतो, "वकील साहेब तुम्ही ना खूपच टेन्शनमध्ये आहात आणि खूपच तुम्ही गरम झालेला आहात. जरा थंड सरबत घ्या म्हणजे तुमचा बीपी देखील थोडासा खाली होईल." त्याला पाहिल्यानंतर त्याला मोठा धक्का बसतो आणि तो म्हणतो, "आता ही कोण आहे आणि ही तुमच्या घरात कशाला आली आहे?" तेव्हा राजश्री सांगते, की "ही आमच्या घरी अगोदर येत होती. सिंधूची, राघूची मुलं जेव्हा लहान होती ना, तेव्हा त्यांची काळजी घेण्यासाठी ही येत होती. ही आमच्या घरातल्या सदस्यासारखीच आहे." तेव्हा वकील तिच्याकडं दुर्लक्ष करतो आणि म्हणतो, की "ठीक आहे, एवढं लक्षात ठेवा, राघवला तुम्ही कुठंच लपवून ठेवू शकणार नाही आणि माझ्या नजरेतून तर तुम्ही त्याला कधीच लपवून ठेवू शकणार नाही. लवकरात लवकर तुमच्या राघवला तुमच्या समोर नाही आणलं तर बोला." असं म्हणून वकील त्यांच्यासमोरून जातो आणि त्याच्या समोरच असलेला राघव मात्र त्याला दिसत नाही. वकील गेल्यानंतर सर्वजण हसायला लागतात आणि राघवची चेष्टा करायला लागतात. राघव सरबत पितो आणि म्हणतो, "खरंच सरबत तर मलाच आवडलेलं नाहीये, बरं झालं त्याला दिला नाही." इकडे श्रीकांत वकील आता मधूकडे पोहोचलेला असतो आणि मधूला त्याने सगळी इत्थंभूत माहिती दिलेली आहे. सिंधू आता साखरपुडा करणार आहे. त्याचबरोबर मी तिला परदेशाला जायचं थांबवलंय, पण साखरपुडा मात्र मी तिचा थांबवू शकलेलो नाहीये. तेव्हा मधू म्हणते, "आता तू काहीच करू नको. मला माहिती आहे आता काय करायचंय ते. आता मी जे काही करते ना, त्याला फक्त तू साथ दे." तो तिला विचारतो, की "नक्की तुझ्या डोक्यामध्ये काय चाललं आहे?" मधू म्हणते, "माझ्या डोक्यात काय चाललंय ना, ते आता मी करून दाखवते. आता बोलून दाखवण्याची वेळ संपून गेलेली आहे आणि आता जे काय करायचंय ते करून दाखवण्याची वेळ आलेली आहे." वकील तिला म्हणतो, "तू जे करणार आहेस ते जरा शांत चित्तानं कर. कारण त्यांच्या घरामध्ये जे काही चाललं आहे ना, ते जबरदस्त काहीतरी चाललेलं आहे. त्यामुळं तू त्यांच्या पिंजऱ्यात अडकू शकशील." तेव्हा मधू त्याला म्हणते, "ही गोष्ट मला सांगण्याची काही गरज नाहीये. मी तेवढी हुशार आहे आणि मला कळतं की कुठं जायचं आणि काय करायचं ते आणि कुणाच्याच पिंजऱ्यात मी अडकू शकत नाही हे तुला माहीत आहे. माझे प्लॅन किती जबरदस्त असतात हे तुला माहीत आहे ना. त्यामुळं आता मी काय करणार आहे ना, त्याकडं फक्त तू लक्ष दे." असं म्हणून मधूने वकिलाचं तोंड बंद केलेलं आहे. खरं तर वकिलाला मधू जे काय करते ते पटलेलं नसतं. पण आता मधूला थांबवणं शक्य नाहीये हे सुद्धा त्याला माहीत असतं. त्यामुळं तो आता तिला काहीच बोलत नाही. मधूच उलट त्याला सांगते, की "आता माझ्या प्रत्येक गोष्टीमध्ये फक्त मला तू साथ द्यायचं काम कर. कारण आता तुझं डोकं तू वापरून झालेलं आहे आणि आता फक्त मला माझं डोकं वापरणं गरजेचं आहे. माझ्या प्लॅनप्रमाणे आता आपण जाऊया." असं म्हणून वकिलाचं तोंड बंद करून मधू मात्र स्वतःचाच प्लॅन आता पुढं घेत आहे आणि त्याला म्हणते, की "माझ्या प्लॅनला साथ देऊन तू फक्त माझ्याबरोबर राहा. म्हणजे मी जे काही करते त्याला फक्त तू मदत करत राहा." असं त्याला सांगितलेलं असतं आणि आता मधूने मनामध्ये एक जबरदस्त प्लॅन करून ठेवलेला असतो. आता सकाळ झालेली आहे आणि मधू तिचा प्लॅन यशस्वी करण्यासाठी पुढं सरकत आहे. तर इकडे रत्नपारखी कुटुंबियांनी देखील मधूला पकडण्याचा ट्रॅप रचलेला आहे. सिंधू सर्वांना काम सांगते आणि त्याप्रमाणे सर्वजण करायचं ठरलेलं आहे. सिंधू सर्वांना सांगते, की आता चूक होण्याची एकही संधी आपल्याकडे नाहीये. आता जर का आपण चुकलो तर मग मात्र आपलं काही खरं नाहीये. कारण आता मधू आत्ता कधी पण येऊ शकते आणि मधू आली, की आपल्याला तिला ट्रॅपमध्ये पकडून ठेवायचंय. तर राघव देखील सर्वांना सांगतोय, की सर्वांनी इशाऱ्याने काम करा. जर का काही समजलं नाही तर एकमेकांना विचारा. मला आणि सिंधूला प्रत्येक गोष्ट नीट आणि व्यवस्थित सांगा. इशाऱ्यानं व्यवस्थित बातचीत करा. आपण जसं ठरलंय त्याप्रमाणे आपण काम करायचं आहे. आपली टीम यशस्वी होण्यासाठी आपल्या घरातल्या प्रत्येक सदस्यानं व्यवस्थित आणि विचार करून काम करणं गरजेचं आहे, असं राघव प्रत्येकाला समजावून सांगत आहे. प्रत्येक सदस्य राघव आणि सिंधूला सांगतोय, की "तुम्ही जे काही सांगितलंय ना, ते अगदी व्यवस्थितपणे आम्ही पार पाडणार आहे." राघव म्हणतो, "अगदी बरोबर आहे आणि समजा प्रत्येक गोष्ट मला सांगणं नाही झालं, तर सिंधूला सांगा. सिंधूला सांगणं नाही झालं, तर मला सांगा. पण प्रत्येक गोष्ट, हालचाल ही सगळी एकमेकांना सांगितल्याशिवाय आपण पुढं जायचं नाहीये." राघवने सर्व कुटुंबियांना व्यवस्थित माहिती सांगून ठेवलेली आहे आणि आता त्याप्रमाणे ते काम करणार आहेत आणि आता त्यांच्या प्लॅनला सुरुवात झालेली असते. राजश्री आणि रुक्मिणी हॉलमध्ये बसलेल्या असतात आणि आता एक-एक पाहुणे यायला सुरुवात झालेली असते. कारण आज
साखरपुड्याचा दिवस असतो आणि त्यासाठी सर्व तयारी करून ठेवलेली असते. रुक्मिणी, राजश्री ह्या हॉलमध्ये बसलेल्या असतात, तर तेथे एक-एक पाहुणे यायला लागलेले असतात आणि सिंधू तेथे नसते. तेव्हा सिंधूच्या विरोधात बोलायला राजश्री आणि रुक्मिणी यांनी सुरुवात केलेली असते. मला मात्र सिंधूचं हे अजिबात पटलेलं नाहीये. राघव गेला की लगेच तिनं स्वतःचं लग्न, स्वतःचा साखरपुडा करायला सुरू केलेला आहे. ही गोष्ट माझ्या तर बुद्धीच्या बाहेर आहे, असं रुक्मिणी आणि राजश्री आपापसात बोलत असतात. या गोष्टी अगदी न पटण्यासारखी सिंधू करते, असं त्या बोलतात. तेव्हा आलेले जे पाहुणे असतात ते म्हणतात, "अहो, तुमची सिंधू तर खूपच गुणी आहे. आजपर्यंत तुम्ही तिच्या प्रत्येक गोष्टीची तारीफ करत होता. मग अचानकच आज तुम्ही तिच्या विरोधात कसं काय बोलायला लागलेला आहात? सिंधू जे काय करते ते विचार करून करते. सिंधूचा स्वभाव धाडसी आहे. आता तिनं पत्रकारांना सुद्धा सांगितलं, की मी जे काय करते तो माझा प्रॅक्टिकल निर्णय आहे. मग आता तुम्ही तिच्या निर्णयामध्ये नाही का?" तेव्हा राजश्री आणि रुक्मिणी म्हणतात, "आम्हाला तिचा निर्णयच पटलेला नाहीये. आमच्या घरात जे काही चाललंय ना, ते आमच्या विरोधात चाललंय," असं ते बोलतात. तेव्हा सिंधू तेथे आलेली असते. सिंधू म्हणते, "तुम्ही किती जरी विरोध केला आणि काही जरी केलं, तरी मला जे हवं आहे ते मी करत राहणार आहे. कारण मी जे काही करते ते अजिबात चुकीचं नाहीये आणि तुम्ही त्याला साथ देत असाल किंवा नसाल याने मला काही फरक पडत नाहीये. मी जो निर्णय घेतलेला आहे तो योग्यच घेतलेला आहे." तर आलेले पाहुणेसुद्धा सिंधूला म्हणत असतात, की "सिंधू, तू जो निर्णय घेतलाय तो योग्य आहे." राजश्री आणि रुक्मिणी मात्र म्हणत असतात, की "आम्हाला हा निर्णय पटलेला नाहीये." पण तेवढ्यात दारामध्ये गोंधळी आलेले आहेत आणि गोंधळाचा मोठा ताफा तेथे त्यांच्या दारामध्ये आलेला असतो. अचानक गोंधळी आपल्या घरात कसं काय आलेत या गोष्टीचा सर्वांनाच धक्का बसलेला असतो आणि त्यामुळे त्यांच्या स्वागतासाठी रुक्मिणी आणि राजश्री दारात पोहोचलेले असतात आणि त्यांना दारातच थांबून म्हणतात, "आम्ही तर गोंधळी बोलवलेलेच नव्हते. आम्ही तर आज भजन मंडळी बोलवली होती, पण गोंधळी कसं काय आलेल्या आहेत?" तेव्हा रुक्मिणी, "तू बोलवलंस का?" असं राजश्री विचारते. तर राजश्री म्हणते, "मी देखील बोलवलेलं नाहीये." मग हे आले कसं काय असा प्रश्न आता पडलेला असतो आणि गोंधळाला दारातच थांबून ते बोलत असतात. तेव्हा गोंधळी म्हणतात, "अहो, भजनी काय आणि गोंधळी काय? देवाचंच कार्य आहे. आता तुमच्या घरात शुभकार्य व्हायला लागलंय ना, होऊ द्यात की गोंधळ पण." तेव्हा राजश्री म्हणते, "कदाचित हे सिंधूनेच बोलवलेले असतील. कसं आहे ना, राघवच्या आत्म्याला शांती मिळावी असंच त्यांच्या डोक्यामध्ये विचार असेल, म्हणून कदाचित बोलवलं असेल. असू द्या, भजन काय आणि गोंधळ काय? आपल्या घरात देवाचं कार्य सुरू आहे. मग भजन केलं काय आणि गोंधळ केलं काय, काय फरक पडतो?" असं म्हणून भजनी मंडळीला ते आतमध्ये घेतात आणि आता भजनी मंडळी आतमध्ये येत असतात. राघवचं मात्र भजनी मंडळीकडे बारकाईने लक्ष असतं. राघव अगदी चिकित्सकपणे त्या सर्वांकडे पाहत असतो आणि राघवचं लक्ष गोंधळी मंडळीमध्ये आलेल्या एका स्त्रीकडे असतं, की ज्या स्त्रीने स्वतःच्या तोंडावर मोठा पदर घेतलेला असतो आणि तिचा चेहरा दिसत नसतो. आता गोंधळ सुरू झालेला असतो. सर्वांचं लक्ष त्या मंडळाकडे असतं आणि येणाऱ्या पाहुण्यांकडे देखील असतं. पण त्याच ताफ्यामध्ये मधू आलेली कोणाच्याही लक्षात येत नाही. मधू त्या ताफ्यातून आतमध्ये येते आणि खिडकीतून ती उडी मारून राघव आणि सिंधूच्या बेडरूमपर्यंत पोहोचलेली आहे. इकडे-तिकडे तिने पाहायला सुरुवात देखील केलेली आहे. मधू घरात आली आहे या गोष्टीपासून मात्र सर्व रत्नपारखी कुटुंबीय अनभिज्ञ आहेत. मधू मात्र तिच्या प्लॅनमध्ये यशस्वी होताना आपल्याला पाहायला मिळते. इकडे गोंधळी मंडळांचा गोंधळ सुरू झालेला आहे. जोरजोरात गोंधळ घालायला सुरुवात केलेली आहे. देवाचा धावा करायला सुरुवात केलेली आहे. देवीचा धावा करायला सुरुवात केलेली आहे आणि त्यामुळं सर्वजण त्यांच्याकडे लक्ष वेधून पाहत आहेत. पण त्याच वेळेस सर्वांचं लक्ष जातंय ते म्हणजे गोंधळ मंडळीमध्ये आलेल्या त्या महिलेकडं. पण सर्वजण एकमेकाला नजरेने खुणवत असतात, की कोण येतंय, कोण जातंय याकडे बारकाईने लक्ष ठेवा. ऋषभ म्हणतो, की इकडे कोणीसुद्धा आलेलं नाही आणि हाताने, डोळ्याने तो इशारा करून सांगतो, की सगळं काही अगदी व्यवस्थितपणे चाललेलं आहे. तर त्याचबरोबर राजश्री देखील सर्वत्र पाहणी करत असते आणि सर्वांना इशारा करून सांगत असते, की अगदी व्यवस्थितपणे चाललेलं आहे आणि आम्हाला कुठेच सुद्धा मधू दिसलेला नाहीये. रुक्मिणी देखील इशाऱ्यानं सर्वांना समजावून सांगत असते. सर्वजण एकमेकांमध्ये इशाऱ्याने बोलत असतात. आलेल्या पाहुण्यांना रत्नपारखी कुटुंबियांमध्ये इशाऱ्यानं चाललेलं बोलणं मात्र लक्षात येत नसतं. घरामध्ये जोरजोरात वाद्य वाजत असतात, तर गोंधळी मंडळी जोरजोरात गोंधळ घालून देवाचं गाणं म्हणत असतात. वाद्याच्या आणि गाण्याच्या आवाजानं अख्खं घर अगदी दुमदुमून गेलेलं असतं. सर्व घर अगदी भक्तिमय झालेलं असतं. सिंधूचं सर्वकडं बारकाईने लक्ष असतं. अधूनमधून ती देवाला हात जोडत असते आणि सर्वांना इशारानं बोलत असते, की सगळं व्यवस्थित चाललंय का? राघव आणि सिंधू एकमेकांना बघून सर्व काही व्यवस्थित चाललंय असं सांगत असतात. तरी देखील सिंधू सांगत असते, की सर्वांनी बारकाईने लक्ष ठेवा.
कारण मधू कधीही येऊ शकते. आता मधू आलेले आहे की नाही हे मात्र अजून रत्नपारखी कुटुंबियांना माहीत नसतं. गोंधळाचा कार्यक्रम अजून देखील जोरजोरात सुरू असतो. मोठमोठ्यानं वाद्य वाजत असतात आणि जोरजोरात गाणी गायली जात असतात. सिंधू मात्र जागेवर बसून सर्वत्र पाहत असते. सिंधूचा हा साखरपुडा आहे त्यामुळं ती एका खुर्चीवर बसलेली असते, तर बाकीचे सगळे सदस्य इकडं-तिकडे पाहून करडी नजर ठेवत असतात. मधू कोणत्याही क्षणी घरात येऊ शकते हे सर्वांना माहीत असतं आणि सर्वजण एकमेकांना अलर्ट देखील करत असतात. पण अजून मधू कसं काय आलेली नाहीये या गोष्टीचा धक्का मात्र सर्वांना बसलेला असतो. अपेक्षेप्रमाणे आत्तापर्यंत मधू यायला पाहिजे असं सर्वांना वाटत असतं, पण मधू आत्तापर्यंत आलेली नसते. पण राघवचं लक्ष नेमकं ताफ्यातल्या त्या महिलेकडे जातं, ज्या महिलेने तोंडावर पदर घेतलेला आहे आणि खूप वेळ झालं ती नृत्य करत आहे. राघवने इशारा करून राजश्री आणि रुक्मिणी यांना सांगितलेलं असतं, की त्या महिलेकडे जाऊन तुम्हाला पाहणं गरजेचं आहे. रुक्मिणीचं देखील आता लक्ष त्या ताफ्यातल्या महिलेकडे असतं, की जिने तोंडावर पदर घेतलेला असतो. ही महिला मधू असू शकते असा संशय आता सर्वांना आलेला असतो आणि तिच्या जवळ जाऊन तिच्या तोंडावरचा पदर काढून बघायचं असतं, की नक्की ती महिला कोण आहे आणि त्याप्रमाणे सिंधूने देखील रुक्मिणीला खुणवलेलं असतं. आता रुक्मिणी तिच्या जवळ जाणार असते आणि रुक्मिणी तिचा तोंडावरचा पदर काढून नक्की ती व्यक्ती कोण आहे ते पाहणार असते. सर्वांनाच संशय आलेला आहे, कारण तीच व्यक्ती अशी आहे जिने चेहरा दाखवलेला नाहीये आणि तीच व्यक्ती घरामध्ये नवीन आलेली आहे. त्यामुळं रुक्मिणी आता तिच्या समोर जाऊन उभारलेली आहे. नृत्य करत असलेल्या त्या व्यक्तीच्या समोर रुक्मिणी थांबतेय, तेव्हा सर्वांच्याच नजरा आता त्या व्यक्तीकडे गेलेल्या आहेत. नृत्य करत असलेल्या त्या महिलेचा हात जाऊन रुक्मिणीने धरलेला असतो आणि क्षणातच गाणं आणि गोंधळ थांबलेला आहे आणि सर्वजण अगदी टेन्शनमध्ये येऊन पाहत आहेत. ती व्यक्ती देखील शांत होऊन रुक्मिणीकडे पाहत असते. अजूनही तिच्या तोंडावरचा पदर काढला गेलेला नसतो. रुक्मिणी आता तिच्या समोर थांबली आहे. तिचा हात धरून रुक्मिणीने तिला थांबवलंय आणि रुक्मिणीने आता तिचा पदर काढण्यासाठी हात पुढे केलेला असतो आणि एका क्षणात तिचा पदर काढून नक्की आतमधली व्यक्ती कोण आहे हे आता सर्वांना दाखवणार असते. जर का ती व्यक्ती मधू असेल तर आता मधूच रंगेहात सर्वांच्या समोर सापडलेली आपल्याला पाहायला मिळणार असते. उद्याच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, गोंधळी मंडळामध्ये आलेल्या त्या महिलेला मधूने पैसे दिलेले असतात आणि तिला सांगितलेलं असतं, की "मी जसं सांगते तसं व्हायला पाहिजे. मी जोपर्यंत सांगते तोपर्यंत तेथे नृत्य करत राहायचं आणि मी सांगितलेल्याप्रमाणे काम झालं तर तुला पैसे मिळतील आणि नाही झालं तर माझ्या इतकं वाईट कोणी नाही." असा दम देखील तिला दिलेला असतो. पण त्याच वेळेस पुढं आपल्याला पाहायला मिळतं, की तेथे सिंधू पोहोचलेली आहे आणि सिंधूने मधूला रंगेहात पकडलेला आहे. मधूचा खेळ सिंधूने खत्म केलेला आहे आणि ती तिला सांगते, की "आता मी तुला पोलिसाच्या ताब्यात देणार आहे." तेव्हा मधू चिडते आणि म्हणते, "दरवेळेस तू माझा प्लॅन सक्सेस होऊ देत नाहीयेस. राघवला देखील तू माझ्यापासून हिरावून घेतलेला आहेस." तेव्हा सिंधू सांगते, "राघववर तुझं किती प्रेम आहे ते समजलेलं आहे. राघवला तू फासावर लटकवायला निघाली होतीस ना?" असं म्हणून सिंधूने तिच्या जबरदस्त कानाखाली ठेवून दिलेले आहे. आणि आता मधूला कळलंय, की आपला खेळ संपलेला आहे. कारण सिंधूने आपल्याला रंगेहात पकडलेला आहे आणि कोणत्याही क्षणी पोलीस येऊन मधूला पकडून जेलमध्ये टाकू शकतात आणि राघवला निर्दोष मुक्त करू शकतात. तसंच सिंधू तिला सांगते सुद्धा, "आता तू मला सापडलेले आहेस. लवकरच इथं पोलीस येतील आणि पोलीस तुला घेऊन जातील आणि राघव निर्दोष मुक्त होईल. मला जे पाहिजे होतं ते मी सक्सेस केलेलं आहे." असं देखील मधूला तिने सांगितलेलं असतं. आत्ता मधूला समजलंय, की सिंधूने आपल्याला तिच्या प्लॅनमध्ये बरोबर अडकवून टाकलेलं आहे. गोंधळ घालणं आणि साखरपुडा करणं हा एक प्लॅन होता आणि त्या प्लॅनमध्ये आपण फसून बसलेलो आहोत, ही गोष्ट आत्ताशी मधूला समजलेली असते, पण आता त्याला वेळ निघून गेलेला असतो. अशाच अपडेटसाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक